हाय मित्रांनो, मी त्रिशाली. आज आपण बोलणार आहोत एका भन्नाट घोटाळ्याबद्दल. पॅट परीक्षा घोटाळा. पॅट म्हणजे पिरियडिक असेसमेंट टेस्ट. पण 2025 मध्ये काय झालं? मराठीच्या प्रश्नपत्रिकेने युट्यूबवर एंट्री मारली. हो, बरोबर ऐकलं, युट्यूबवर. जिथे मी माझ्या रील्स अपलोड करते तिथं मराठीचे प्रश्न आणि उत्तर व्हायरल झाले. दुसऱ्या दिवशी पॅट मराठी पेपर सोल्युशन ट्रेंडिंग 2 लाख व्ह्यू. मला वाटलं काही मराठी नवीन सिनेमा रिलीज झाला की काय. पेपर लीक झाल्यानंतर मला वाटलं की SCERTच्या ऑफिसात तर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला असेल. SCERTने 21 युट्यूब चॅनलवर केस दाखल केली. ट्युटर ADM स्कॉलरशिप स्टडी. अरे, नाव ऐकलं तर असं वाटतं की हे लोक मुलांना शिकवत आहेत, पण हे तर मुलांना पेपर सर्व करत होते, जणू की काय पिझ्झा डिलिव्हरी. आता शिक्षकांचं काय, बिचारे टेन्शनमध्ये. एक शिक्षक म्हणाले, मी मुलांना अभ्यास करायला सांगितलं आणि युट्यूबने सगळी उत्तरे दिलीत, आता मी काय शिकू? आपण पण युट्यूबवरनं शिकायचं का? ती मुलं काय जी खरंच मेहनत करत होती त्यांना तर असं वाटलं असेल की युट्यूबने सगळं फ्री दिलं. SCERTचे साहेब म्हणाले की आम्ही FIR दाखल केली आहे आणि युट्यूब चॅनल्स बंद करू. पण प्रश्नपत्रिका तर आधीच शाळेत पोहोचल्या होत्या, मग आता काय करणार? पण SCERT म्हणाले की आता परीक्षा रद्द नाही होणार. म्हणजे युट्यूबवर पेपर लीक तर ही परीक्षा, ही तर ट्रेडिशन वर्सेस टेक्नॉलॉजीची लढाई झाली. एक शिक्षक म्हणाले, एक मजेदार गोष्ट काय, ह्यापूर्वीही पॅटचे पेपर लीक झाले होते. 2023 मध्ये तर रस्त्यावर पॅटचे पेपर पडले होते. पॅटचा पेपर हा काही नवीन सुपरस्टार नाही, ह्याला तर लीक व्हायची सवयच आहे. मित्रांनो, हा घोटाळा हसण्यासारखा आहे, पण त्यातून आपल्याला शिकायलाही मिळतं. शिक्षण व्यवस्थेत त्रुटी आहेत, पण आपण त्या सुधारायला हव्यात. SCERTने कारवाई केली, पण भविष्यात पेपर लीक होऊ नये यासाठी कडक पावले उचलली पाहिजेत. नाहीतर पुढच्या वेळी युट्यूबवर प्रश्नपत्रिका नाही तर मार्कशीट पण लीक होईल.